सध्याला अकलूज नगर परिषदेचे निवडणूक लागली असून वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. आपण सोमनाथ भोसले यांच्याशी बोलत आहोत. तर भोसले साहेब, काय वाटतं तुम्हाला आता सध्याचं वातावरण बघून? नमस्कार, मी सोमनाथ अरुण भोसले आणि माझी मिसेस श्रेया सोमनाथ भोसले, आम्ही दोघेही वार्ड क्रमांक 11मधून निवडणूक लढवित आहोत. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे आम्ही अधिकृत उमेदवार म्हणून 11 नंबरमधून लढाई लढत आहोत. या आमच्या प्रभागामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, गटर असेल किंवा दिवाबत्ती असेल, या सुविधा आजपर्यंत व्यवस्थित मिळाल्या नाहीत. आज ज्यावेळेस मी इथं पाठीमागच्या गल्लीमध्ये राहायला आलो त्यावेळेस इथं रस्ता नव्हता. आम्ही प्रत्येक वेळेस निवेदनं देऊन संघर्ष करून हा रस्ता करून घेतला. शिवाय तुम्हाला सांगतो, आज लोकांना 4-4, 5-5 दिवस पाणी पुरवठा होत नाही. आज 5 दिवस झालं लोकांना पाणी नाही. आज यांचं नियोजन बघा. खरं तर नागरिकांना रोज पाणी द्यायला पाहिजे. काल सभेमध्ये सुद्धा आदरणीय रामभाऊ सातपुते साहेब असतील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब असतील, जयाभाऊ यांनी सुद्धा सांगितलं की भविष्यात जर भाजपची सत्ता आली तर दररोज आणि स्वच्छ पाणी पुरवठा आपण भाजप हे महायुतीचं सरकार करणार आहे. मला मतदारांना एक आवाहन करायचं आहे की आज केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. जर आपण अकलूज नगर परिषदेला जर या महायुतीचं जर सरकार दिलं, सर्व मित्रपक्ष भाजप, शिवसेना, शिंदे गट आम्ही, तर नक्कीच या अकलूजमध्ये एक निधी मिळेल आणि निधीच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारे या भागाचा विकास करता येईल. कालच माझं आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय आपले शिंदेसाहेब यांच्याशी चर्चा झाली. त्यांचे PA ॲडव्होकेट वाघमोडे म्हणून आहेत, त्यांनी मला संपर्क साधला आणि सांगितलं आहे की नगर विकास खातं आदरणीय शिंदेसाहेबांकडे आहे. जर आपण या ठिकाणी चांगल्या मताधिकाने निवडून आला तर या भागामध्ये किंवा अकलूज परिसरामध्ये भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध होईल आणि ज्या काही नागरिकांच्या या ठिकाणी अडचणी आहेत त्या नक्कीच सोडवल्या जातील. हा शब्द त्यांनी आम्हाला नागरिकांना सांगा स्पष्ट असं सांगितलेलं आहे. नागरिकांचा कौल कसा आहे? सध्या सगळीकडे भाजपचं वातावरण आहे. लोकांना, काही लोक असे आहेत की त्यांचं हात किंवा दगडाखाली अडकलेले आहेत. बरेच लोक आतून आपल्याशी संपर्क साधत आहेत, आपल्याला सपोर्ट करत आहेत. उघड लोक याला भीत आहेत. त्याच्यामुळे भाजपचं वातावरण तरी ह्या प्रभागामध्ये चांगलं आहे. किती निवडून येतील आपले? तसं आमची तयारी तर आहे सगळेच निवडून यायची. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण तयारीने आहोत. आदरणीय रामभाऊ सातपुते साहेब आमच्या सगळ्यांना मार्गदर्शन करतायत, नेतृत्व करतायत आणि एक लढवा या नेता आमच्या पाठीशी असल्यामुळे या अकलूज शहरामध्ये महायुतीची सत्ता येईल एवढं मात्र मी आपणाला सांगतो.